आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. कर्मचाऱ्याबाबतीत महत्त्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल काय आपण सविस्तर पाहणार आहोत. 21 एप्रिल 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना केवळ उच्च शैक्षणिक पात्रता पुरेशी नसून भरती नियमानुसार आवश्यक असलेला कामाचा अनुभव असणे तितकेच अनिवार्य आहे, असा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने सोमवारी दिला. या निर्णयामुळे देशभरातील विविध सरकारी भरती प्रक्रियांना स्पष्ट दिशा मिळणार असून उमेदवारासाठी पात्रतेचे निकष अधिक ठोस झाले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की एखाद्या पदासाठी ठरवलेली किमान पात्रता ही भरती प्रक्रियेचा पाया असते. त्यामुळे त्या पात्रतेमध्ये नमूद केलेला अनुभव नसताना केवळ उच्च पदवीच्या आधारावर उमेदवाराला पात्र ठरवणे हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहे. उच्च शिक्षण हे उमेदवारांच्या गुणवत्तेचे घोतक असले तरी ते आवश्यक अनुभवाची जागा घेऊ शकत नाही, असे न्यायालयाने ठामपणे नमूद केले. न्यायालयाचे ठळक निरीक्षण. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपल्या निर्णयात काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. भरती नियमामध्ये नमूद केलेला अनुभव हा अत्यावश्यक निकष आहे, त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. उच्च शैक्षणिक पदवी ही केवळ अतिरिक्त पात्रता किंवा प्राधान्य ठरू शकते, परंतु ती अनिवार्य अटीची जागा घेऊ शकत नाही. पात्रतेच्या मूळ अटी शिथिल करून निवड करणे म्हणजे संपूर्ण भरती प्रक्रियेलाच बाधा आणणे होय. नेमके काय प्रकरण? हे प्रकरण हिमाचल प्रदेश बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन यांनी कॅम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर पदासाठी राबवलेल्या भरती प्रक्रियेसंदर्भात होते. या भरतीमध्ये एका तरुणीची निवड करण्यात आली होती. तिच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन विषयात एमटेकची पदवी होती. मात्र संबंधित पदासाठी आवश्यक असलेला किमान 5 वर्षाचा कामाचा अनुभव तिच्याकडे नव्हता. तरीसुद्धा उच्च शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर तिची निवड करण्यात आली होती. या निवडीविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही निवड नियमबाह्य असल्याचे स्पष्ट केले. निवड प्रक्रियेलाच हरताळ. खंडपीठातील न्यायमूर्ती जे.के. महेश्वरी आणि ए.एस. चांदूरकर यांनी ह्या प्रकरणावर कठोर निरीक्षण नोंदवले. त्यांनी म्हटले की मूळ पात्रता निकष पूर्ण न करता केवळ उच्च पदवीच्या आधारावर दिलेला सवलत ही केवळ प्रशासकीय चूक नाही, तर ती संपूर्ण भरती नियमांनाच हरताळ फासणारी आहे. न्यायालयाने पुढे स्पष्ट केले की जर निवड प्रक्रिया सुरुवातीपासून दोषपूर्ण आढळली तर अशा उमेदवाराची नियुक्ती रद्द करणे हाच एकमेव योग्य उपाय आहे. देशभरातील भरती प्रक्रियेवर परिणाम. या निकालामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये सुरू असलेल्या किंवा घातलेल्या भरती प्रक्रियेवर थेट परिणाम होणार आहे. अनेक वेळा उच्च शिक्षण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देताना अनुभवाच्या अटीमुळे दुर्लक्ष केले जाते. मात्र आता न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे अशा पद्धतीनं आळा बसण्याची शक्यता आहे. उमेदवारासाठी महत्त्वाचा संदेश. या निर्णयातून उमेदवारांना स्पष्ट संदेश मिळतो की केवळ उच्च शिक्षणावर भर न देता संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणे आवश्यक आहे. भरती जाहिरातील सर्व अटी काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. आवश्यक अनुभव नसल्यास उच्च पदवी असूनही निवड होण्याची शक्यता कमी असते. निष्कर्ष. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय केवळ एक प्रकरणापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण भरती व्यवस्थेसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. पारदर्शक आणि नियमाधारित भरती प्रक्रियेसाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात असून भविष्यातील नियुक्त्यामध्ये अनुभव ह्या घटकाला अधिक प्राधान्य मिळणार हे निश्चित आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.